पिंपरी चिंचवडच्या बावधन पोलिसांनी हगवणे कुटुंबियांच्या कारवाईचा फास जो आहे तो आता आवळलेला आपल्याला एकूणच पाहायला मिळतो। आपण पाहू शकतो की याच बावधन पोलीस ठाण्याच्या आवारात जे आहेत आता हगवणे कुटुंबियांची सर्व वाहने जी आहेत आता या ठिकाणी जप्त केलेली आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। वैष्णवीला हुंड्यामध्ये देण्यात आलेली दुचाकीपासून आपण या ठिकाणी सुरुवात करूया। हीच दुचाकी आपण पाहू शकतो की वैष्णवीच्या वडिलांनी जी आहे ते आता हगवणे कुटुंबियांना लग्नामध्ये जी आहे ती हुंडा म्हणून दिली होती। महाराष्ट्र 14 KS 2002 या क्रमांकाची ही टू व्हीलर जी आहे ती हुंडा म्हणून या ठिकाणी वैष्णवीला देण्यात आली होती। ती देखील पिंपरी चिंचवड पोलिसांकडून जप्त करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। त्याच प्रमाणे दुसरी एक हुंड्यात दिलेली गाडी आपण पाहिली तर आलिशान अशी जी फॉर्च्युनर जी गाडी आहे ती देखील या बावधन पोलिसांकडून जप्त करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। त्याचा देखील अतिशय फॅन्सी असा नंबर आहे। त्या आपण पाहिलं तर 2002 म्हणजे टू व्हीलरचा देखील तोच क्रमांक आणि 4 चाकी आलिशान फॉर्च्युनरचा देखील तोच क्रमांक या ठिकाणी असलेला आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहू शकतो की आलिशान अशी ही फॉर्च्युनर असेल। त्याचप्रमाणे गुन्ह्यामध्ये वापरलेली जी थार आहे म्हणजे राजेंद्र हगवणे जो आहे तो या ठिकाणी फरार होता। त्यावेळेस ही थार जी आहे ती आपण पाहू शकतो की ह्या थारने त्याने अनेक ठिकाणी जो आहे तो प्रवास केला। त्यामुळे ही थार देखील या पोलीस स्टेशनच्या आवारात आपल्याला पाहायला मिळत आहे। हिचा नंबर पाहिला तर तो देखील फॅन्सीच आहे MH12 WH 0404 अशा पद्धतीचा हा नंबर आहे। अतिशय फॅन्सी हा नंबर म्हणजे फॅन्सी नंबर घेण्याची त्यांचा जो आहे तो मानस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। त्याचप्रमाणे काळ्या डार्क काचा म्हणजे टिंटेड ग्लास जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळते। हीच थार घेत याच थारमध्ये बसत जे आहे त्या आरोपी राजेंद्र हगवणे ज्यांनी फरार झाले गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार झाला त्यानंतर विविध ठिकाणी जे आहे याच थारमधून जो आहे तो त्यांनी प्रवास केला। त्याचप्रमाणे काल आपण पाहिलं तर ही देखील आलिशान अशी इंडेवर फोर्ड जी गाडी जी आहे ती देखील या ठिकाणी जप्त करण्यात आलेली आपल्याला एकूणच पाहायला मिळतं आहे। असा अनेक कारवाईचा फास जो आहे तो पिंपरी चिंचवड पोलिसांकडून हगवणे कुटुंबियांचा आवळलेला आपल्याला पाहायला मिळतो। त्यामध्ये काल अनेक छापेमारी करत म्हणजे हगवणे कुटुंबियांच्या घरी छापा टाकत तपासणी करत त्यामध्ये चांदीची भांडी असतील किंवा अन्य साहित्य जे आहे ते देखील पिंपरी चिंचवड पोलिसांनी या ठिकाणी जप्त केलेलं आपल्याला एकूण पाहायला मिळत आहे। त्यामुळे शशांक हगवणे, लता हगवणे, ऐश्वर्या करिश्मा हगवणे, राजेंद्र हगवणे, सुशील हगवणे या 5 आरोपींना एकत्र आणल्यानंतर संपूर्ण कारवाईचा फास जो आहे तो आता बावधन पोलिसांनी आवळलेला आपल्याला एकूण पाहायला मिळत आहे। कॅमेरामन नागेश सह मी रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड।